प्रथम सगळ्यांना नमस्कार. 146 ओवळा माजिवडा विधानसभेमधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर आलेलो आहे. मी 1986 मध्ये पहिला महापालिकेची निवडणूक लढवली आणि महापालिकेमध्ये 4 टर्म केल्या. 1 वर्ष आणि 1 टर्म मी स्वीकृत सदस्य म्हणून सुद्धा होतो. आणि घोडबंद पट्ट्यामध्ये ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल, स्टँडिंग कमिटी सदस्य असतील, शिक्षण मंडळ चेअरमन असेल, असे अनेक पदं मी भूषवलेली आहेत. आणि प्रभाग क्रमांक 1 मधनं प्रामुख्याने मी जेवढी नागरी विकासाची कामं केलेली आहेत त्या शिदोरीवरती मला पक्षाने मला वाटते उमेदवारी दिलेली आहे. माझ्या प्रभागामध्ये गेल्या 5 टर्ममध्ये लोकांचा प्रेम, लोकांचा विश्वास आणि त्यामुळे सातत्याने लोकांच्या प्रेमापोटी मी महापालिकेमध्ये त्यांचं प्रतिनिधी करत आलेलो आहे. 15 वर्षापूर्वी सुद्धा माझा या ओवळा माजिवडा मतदारसंघामध्ये मी पक्षातर्फे मागणी केली होती, परंतु हे महाशय अचानक दुसऱ्या पक्षातून आल्यावरती ते ह्या मतदारसंघामध्ये निवडून आले. गेल्या 3 टर्ममध्ये आम्ही लोकांनी मेहनत करून त्यांना ह्या मतदारसंघामध्ये निवडून दिलं. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर या 3ही टर्ममध्ये ते 4 वर्षे, पहिले 4 वर्षे गायब असतात. शेवटच्याच वर्षी फक्त ते प्रकट होतात आणि मग अनेक भूमिपूजनं करतात, नारळ फोडतात. नारळ फोडल्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे फोटो लावतात आणि उद्घाटनं करतात. त्यांनी 5 वर्षापूर्वी जी भूमिपूजनं केली तर ते एक सुद्धा इमारत त्यांनी आम्हाला दाखवू दे का बा ही पूर्ण झाली आणि लोकार्पण करून लोकांना विभागात पडले, असं एकही कुठलं काम ते दाखवू शकणार नाही. त्यांनी शासनाकडनं, महापालिकेकडनं जेवढ्या निधी मिळालेत या सर्व निधी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी वापर केलेला आहे. त्यांचं ज्या ज्या ठिकाणी त्यांचा कॉम्प्लेक्स असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांची जागा असेल त्या त्या ठिकाणी तिकडचे रस्ते असू दे किंवा तिकडचे नागरी सुविधा, दुसरी अन्य कामं असतील ती त्यांनी केलेली आहे. महापालिकेच्या वास्तू या सगळ्या आपल्या आईच्या नावावरती, आपल्या वडिलांच्या नावावरती, वास्तविक आपण कुठल्याही वास्तूला नाव देताना जेव्हा ते माणसं हयात नसतात त्यांच्या नावाने आपण नावं देत असतो. पण आणि महासभेमध्ये कुठल्याही वास्तूला आपण नाव देतो तेव्हा महासभेमध्ये आपण ठराव करतो, सर्वांच्या संमतीने आपण नामकरण करतो. पण इथे नारळ फोडतानाच यांनी नाव दिलेलं असतं, हे खरं चुकीचं आहे. आज आमच्या आगरी समाजाच्या एवढ्या जागा त्यांनी लाटलेल्या आहेत, म्हणजे जे 50-50, 100-100 वर्षापूर्वीचे कुल आहेत ते कुलाची नावंसुद्धा एका दिवसामध्ये या सरकारने काढून टाकलेली आहेत. कुठल्याही शेतकऱ्यांना नोटीस न देता 7/12 कुलांची नावंच गायब करून टाकलेत. तर असे अनेक प्रकार आमच्या भागामध्ये झालेले आहे. आमच्या भागामध्ये रेतीचे व्यवसाय होते लोकांचे, ते रेतीचे व्यवसाय सगळ्यांचे बंद केले. अनेक लोकांच्या झोपड्या, अनेक लोकांची घरं महापालिकेच्या मार्फत तोडायचं काम केलेलं आहे. आमच्या
तिकडे जर तुम्ही पाहिलात तर एकाच्या नावावरती सातबारा असतो, तुमच्या नाव एकाच्या नावावर सातबारा असतो, पण दुसऱ्याच्या नावावरती ताबा असतो. बिल्डर लोक कुठली पण जागा घेताना त्या ज्याच्या नावावर जागा आहे त्यांच्याबरोबर सेटलमेंट करतात, दोघांना एकत्र बसवतात, टायटलचे पैसे येतात, मग 50-50% करतात, 60-40 करतात, 30-70% एकमेकांशी समजून दोघांना पैसे देऊन या जागा विकल्या जातात. पण हे महाशय फक्त टायटल घेतात आणि महापालिकेच्या माध्यमातून ज्यांची घरं आहेत 50-50 वर्षापासून जी घाची घरं आहेत ती सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या कारवाई करून ती तोडतात आणि त्यांना एकही पैसा देत नाही. असे अत्याचार या 10-15 वर्षामध्ये या सगळ्या आमच्या विभागामध्ये झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. राहिली विकासाची कामं, तुम्ही जर घोडबंदरला येता जाताना जर पाहत असाल, जुने ठाणे नवीन ठाणे 18 कोटी रुपये खर्च करून ती वास्तू त्या ठिकाणी उभी केली, परंतु 1 महिनासुद्धा लोकांना वापरायला मिळाले नाही. ते पैसे सगळे लोकांचे पैसे वाया गेलेले आहेत. कायमुखची चौपाटी, तिकडे सगळ्या गावकऱ्यांच्या व्यक्तीचे व्यवसाय होते, ते बंद केले, चौपाटी केली. आत पण तुम्ही जर जाऊन त्या ठिकाणी पाहिलं तर त्या चौपाटीला तडे गेलेले आहेत, तिकडे पट्टी मागून ठेवली, त्याबद्दल कोणी जायचं नाही. म्हणजे अशी जर कामं जर होत असतील आणि लोकांच्या पैशाचा जर दुरुपयोग होत असेल तर हे थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे. आज चायना बीचला त्यांनी जागा बंगलो स्कीम चालू आहे, तिथे सुद्धा आदिवासी लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग त्यांनी त्या कॉम्प्लेक्ससाठी वापरलेत आणि ते कॉन्क्रीटचे रस्ते केले. लोक आज तिथे पाण्यामधनं लोकांना त्याच्या शेताकडे त्याच्या घराकडे जायला पाण्यामधनं जावं लागतं. या ठिकाणी कुठलेही नवघरच्या स्मशानभूमीचं पण हे एकीकडे तुम्ही सांगता का आम्ही ती स्मशानभूमी थांबवली, दुसरीकडे पेपरला फोटो येतात का जोरशोरसे त्या स्मशानभूमीचं काम चालू आहे. म्हणजे लोकांना फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं एवढंच कामं हे महाशय करतात. आज या गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ वर्षभर ते ईडीच्या भीतीने पळत होते, मतदारसंघामध्ये अजिबात दिसत नव्हते. 2 वर्ष पेंडेमिकमध्ये सुद्धा ते कुठे दिसले नाही. आता त्याच्यानंतर हेच महाशय होते का ज्यांनी उद्धव साहेबांना पत्र दिलं का मला ईडीपासून वाचवायचं असेल तर आपल्याला BJP बरोबर समझोता करायला लागेल, BJPमध्ये जायला लागेल. आणि ह्या गोवातीला आणि हे जायचा मार्ग मला वाटते सगळ्यात सुरुवात या आमदारांनी केलेली आहे. त्यामुळे हे सगळे आता तुम्ही जर त्यांचं ॲफिडेविट दिलेलं आहे, त्या ॲफिडेविटमध्ये जर तुम्ही बघाल तर किती टक्क्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झालेली आहे हे लोकांना न समजण्यासारखं असं काही नाही आहे. परंतु आपण लोकांसाठी काय केलं हे सुद्धा जर त्यांनी जर सांगितलं तर बरं होईल. मी एवढं तुम्हाला या माध्यमातून सांगेल का मी गेल्या 40 वर्षापासून सर्ववी आनंद दिघे साहेबापासून मी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्यावर कुठला कलंक नाही आहे. आमच्यावर कोणी असं बोट टाकू शकणार नाही. मला खुद्दार आणि गद्दार ही लढाई ह्याची आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जे लोक गद्दारी करून दिले ते लोकांनी आजपर्यंत विसरलेलं नाही असं मला वाटते. लोकांच्या मनामध्ये आहे ते. आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत नेऊ असा मला विश्वास आहे. आज तुम्ही जर पाहत असाल तर प्रचार सुरुवात झाल्यापासून आम्हाला सर्व स्तरातनं चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व धर्मांचे लोक, सर्व जातीचे लोक, सर्व पक्षाचे लोक आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि जसे जसे दिवस जातात तसं तसं आमचं कॅम्पेनिंग एकदम चांगल्या प्रकारे होत चाललेली आहे.
लोक अधिक आमच्याकडे येऊ लागलेली आहे आणि मला खात्री आहे का याच्यामध्ये एक चांगला निर्णय आमच्या बाजूने लागेल.